पिंटू शेट मोडक यांनी नुकतीच खरेदी केलेली कॉकटेल उर्फ सुंदर बैलाची आणि तशी खरेदी 1 महिन्यापूर्वी झालेली होती. कारण आम्ही मागल्या वेळेस आलो होतो त्यावेळेसच त्यांनी आम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आणि स्टॅम्प पेपर वगैरे सगळं दाखवलं होतं. तर ऑफिशियली मुलाखत अशी यूट्यूबला दिली नव्हती आणि आज त्यांनी मुलाखत दिली आणि थोड्याच वेळामध्ये 1-2 तासाच्या आतमध्ये सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली की पिंटू शेट मोडक यांनी आपला बैल विकलेला नाही किंवा आमच्या वडिलांना फसवून त्यांनी खरेदी केली अशा आशयाचे बॅनर प्रसिद्ध केले अजय पाटील आणि फौजी यांच्या नावाने काहीतरी. तर त्या संदर्भात आपण चर्चा करतोय पिंटू शेट मोडक यांच्याशी. पिंटू शेट नमस्ते. तर नक्की प्रकरण काय आहे? प्रकरण म्हणजे की खरेदी झाली 1 महिन्यापूर्वी झाली, सगळ्यांना माहिती होतं. सगळ्यांना हो, फक्त आपण प्रेमापोटी आपण खरेदीचं बॅनर काही टाकलेलं नव्हतं. आता काय झालं, त्यांचे पैसे त्यांना दिले त्यांच्या वडिलांना, त्यांचा पैशावर घरगुती वाद झाल्यानंतर त्यांचं काही 4 महिने त्यांच्या घरात त्यांना म्हणजे काही त्यांना काही थारा दिला नाही किंवा काय दिलं नाही. त्यांचा इंटरनल भरपूर वाद झाला होता. त्यांच्या परस्परांविरुद्ध त्यांच्या कासुद्धा पोलीस स्टेशन, एरोंडलचं कासुद्धा पोलीस स्टेशन, त्यांचे म्हणजे आई वडिलांविरुद्ध म्हणजे मुलाच्या बापाविरुद्ध कंप्लेंटी सुद्धा आहे त्यांच्या. म्हणजे एका वेळेला मारामारीचे त्यांची प्रकरण झाली आहेत. तर आपण काय केलं, आपल्याकडे नंदी आपण आपल्याला हाऊस नंदी घेतल्या, त्यांना पैसे, आमची काय चुकी. बरोबर. त्यांच्या वादामुळे आपण काय म्हणजे मुलाखत द्यायचं ठरलं आपलं नाही का, म्हणून आपण मुलाखत दिली. तर मुलाखत दिलं तर त्यांनी अशी चर्चा उडवली की माझं वडले पिऊन असं केलं किंवा काय असं केलं. तसं काय नसतं. आता त्यांच्या वडिलांचा आत्ताच फोन झाला माझा 15 मिनिटापूर्वी, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला देतो मी. असा काय विषय नाही. ते पण आता काय त्यांचं इंटरनल घरगुती वादामुळे ते घरीच नाही, त्याच्यामुळे हे जास्त माझी बदनामी करतात. आणि ज्यांनी बदनामी केली किंवा कोणी व्हायरल केली मी रीतसर कारवाई करणार आहे. कारण की आज मी एवढी मोठी रक्कम मोजले ती म्हणजे कुणाचं पण काम नाही. तर व्यवहार किती रुपयाला झालेला होता? आमचं 71 लाखाचा व्यवहार झालेला आहे. बैल कायम सर्व दोघात राहणार आहे. हे आमचे असे कपडे क्लिअर झालेले तुम्हाला परत पण प्रकाशित तुमच्या माध्यमातून परत पण प्रकाशित केली जाणार आहे. त्याच्यामुळे असा काही विषय नाही की आपण फसवणूक करून काय करायचं. आपल्याला फसवणूक करून काय करायचं. नंदीचं किरकिर झाली की नंदी पळत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण जर पैसे देऊन जर ते माणसं त्या माणसाची रीतच तसे पैसे घ्यायचे आणि परत मला तर असं वाटतं त्यांना कोणतरी गुरु भेटला की नाही त्यांच्याकडनं अजून पैशाची मागणी करा, असं करा तसं करा. त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना माझी बदनामी करणं, एक व्यावसायिक माणूस मी, माझी बदनामी करणं चुकीचं आहे. मी त्याच्यावर रीतसर कारवाई करणार आहे. थोडक्यात म्हणजे फोन पण झाला चौकीला की त्यांनी आता मला याच्यासाठी बोलवलेले, कंप्लेंटसाठी त्यांनी आता बोलवले. आता तुम्ही त्यांच्यावरती आबरू नुकसानीचं ज्यांनी व्हॉट्सअपला व्हायरल केलंय, ज्यांनी स्टेटस ठेवलेत माझ्या बदनामीचे, सगळ्या ग्रुपला तिकडले असू किंवा इकडचे असू तर त्यांच्या विरोधात आपण कंप्लेंट, त्यांचे मोबाईलचे नंबर आलेत ग्रुपमध्ये सगळे विरोधात आपण कारवाई करणार, टोटल जणांवर कारवाई करणार. बघू शकता मित्रांनो, आजकाल खरेदीचं बॅनर टाकणं किंवा म्हणजे खरेदी डिक्लेअर करणं सुद्धा अवघड झालंय. बैलगाडी क्षेत्र थोडंसं वेगळ्या मार्गावर जाते. बैल विकला तर विकून सुद्धा लोक पुन्हा बोलतायत की बैल विकलेला नाही. त्यांच्या घरी माहिती आहे 2 महिन्यापूर्वी लक्ष पाटलं की 4 चाकी गाडी नेली, सगळं त्यांच्या घरी माहिती, तेव्हा बोलले नाही. म्हणजे विशेषतः म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढं की घरचा माणूस 6 दिवस घरी नाही त्यासाठी एकदा पण फोन नाही आला. पण बैलाची खरेदी टाकली तर एवढे फोन आले त्यांच्या घरच्यांची, त्यांच्या आईनी झाले, त्यांच्या भाऊ फौजी झाले, एवढी बदनामी केली प्रमाणावर 2 तासामध्ये. तर या संदर्भात अजय पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील यांनी आत्ताच पिंटू शेट मोडक यांच्याशी बोलणं केलंय. तर ते काय बोलले तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवतोय. आता 1 सेकंदाचं लगेच दाखवतो. मी 3 महिन्यापासून इकडे तिकडे भाकर खात होतो. एक टाइम बिस्किटच्या पुड्यावर राहत होतो. तर माझे कपडे धुत नाही होते. हो, मला इथलं दुर्लक्ष करून त्यांनी मला मार्यावर टाकलं. चाकू सूर्या काढत होते माझ्यावर. त्यांनी 2-4 केसी केल्या. माझे उपयोग काय त्यांच्यामध्ये राहून? मला 4 दिवसाला माझ्या तपास ते करत नाही. वाटले का जिथे तुम्ही होते तर मी वाचलं नाही तर मी आत्महत्या करणार होतो ना. बरोबर आहे. त्यांनी ग्रुपवर नाव जास्त खराब केलं माझं. तुम्हाला आमच्याकडे सगळे बघायला माहिती आहे का तुम्ही किती इमानदार लोक आहेत. बरोबर आहे. नाही, लोकांना माहिती आहे ना. बाकीच्यांना फोन करतात इकडे, ते उमगलेत परबा. फौजी बी लय फोन करतोय इकडे तिकडं. करू द्या त्यांच्याकडे काही होणार नाही. मालक मी पिंटू शेट. चालतंय काय ना काय
तुम्ही मला हायकोर्टाला उभं करा, कोर्टी उभं करा, मी तुमच्याकडून जबाब देणार आहे. ते आता सोन्याचे झाले, मला ते नको. चालेल ठीक आहे. मी मरीन बी इकडे, जगीन बी इकडे, तिकडे मी जगाला जे मी अजिबात माझं टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही बी टेन्शन करू नका. ठीक आहे. तुम्ही कोटी बोला मला, मी कोटी बी हजर आहे. चालेल सर, चालेल. हो काही टेन्शन नको घ्या. हो सर, पण करतो फोन. हो. तर पिंटू शेट, ज्यावेळेस तुमच्याकडे बैल करारावरती आला होता सुरुवातीच्या काळात, त्यावेळेसच म्हणजे तुमचं चांगलं बॉन्डिंग होतं. तुम्ही म्हणले बैल विकला तरी पण तुमच्याकडेच राहील असं त्यावेळेस बोलणं. सुरुवातीला आला तो करार वगैरे काय नव्हतं, बैल प्रेमापुटीच पळायचा. पण त्याचा एकच शब्द होता, दिला तर तुम्हालाच हो. आणि आमचा जवळजवळ जानेवारी महिन्यात आमचं बोली झाली बैलाची, कितीला द्यायचा, किती काय होतं. त्यांनी जानेवारी का डिसेंबरच झाली, तर त्यांनी काही पैसे आपल्याकडनं घेतले नव्हते. नंतर मागच्या महिन्यात त्यांना पेमेंट वगैरे दिलं, लिखापडी तेव्हाच आपली झाली, क्लिअर कट झाली. मागे 1 महिना झाली लिखापडी करून जवळजवळ. पण विषय काय आला की त्यांच्या घरात इंटरनल पैशामुळे वाद झाले आणि त्यांचं पटत नाही. तर त्यांच्या परस्पर विरोध कंप्लेंट मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांच्या परस्पर कंप्लेंट तिकडल्या जळगावच्या चौकीमध्ये आहेत त्यांच्या. असा काही विषय नाही. त्याचा वाद आमच्यावर नको यावं हीच आमच्या अपेक्षा नाही. त्याच्यामुळे आमचं नाव बदनाम करतात ते आता. आणि ही बाईट सुद्धा देत लक्ष्मण पाटील म्हणले तुमची खरेदी झाली, तुम्ही तुमची बाईट द्या, मला काय अडचण नाही. आणि बाईट दिल्यानंतर हे प्रकरण झाल्यानंतर त्यांच्या ग्रुपला चर्चा चालली ना, तिकडले ग्रुप आहे जळगावचे, असं फसवलं तसं फसवलं. तर मी फसवणूक केली नाही की लक्ष्मण पाटील लवकरात ते आता ते कुठं बाहेर आहेत मला पण नाही सांगता. ते आले की ते मुलाखत देतील, प्रत्यक्ष स्वतःहून मुलाखत देतील, असा काही विषय नाही. फक्त ज्यांनी बदनामी केली माझी सोशल मीडियावरती त्यांच्या विरोधात रीतसर कारवाई करण्यात येणार आहे. ते काय बोलले तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ शकते, काय बोलले काय नाही, असं काय मी फसवून किंवा कोणाला आरोपी होऊन किंवा कोण काही नाही का. ते एका गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच आहेत, असा काही विषय नाही त्यांचा काय नाही का. म्हणजे ते त्यांनी क्लिअर सर आम्ही लिखापडी आमची क्लिअर झालेली आहे.